22 तारखेला अयोध्यामध्ये श्रीरामाचं मंदिराचं उद्घाटन होत आहे आणि एक वेगळ्या पद्धतीचा उत्साह संपूर्ण देशात आहे. रामभक्ती अनेक जण करत असतात. देवावर भक्ती, श्रद्धा ठेवणं हे प्रत्येकाचं नित्याचं रोजचं काम असतं. पण एक वेगळी अशी भक्ती रामभक्त म्हणून ज्यांनी गेली 42 वर्ष जोपासली आहेत, ते कवटेमंकाळ येथील विठुरायाची वाडी या गावातील मारुती खोत जे माजी सैनिक आहेत. देशसेवाही केलेली आहे आणि आता आध्यात्मिक असतानासुद्धा ते श्रीरामाचा जप सतत करत असतात आणि लिहूनही काढत असतात. आपण पाहू शकता माझ्यासमोर हे 235 रजिस्टर लिहिलेले आहेत आणि ह्या प्रत्येक रजिस्टरमध्ये श्रीराम श्रीराम असा जप करत त्यांनी देवाचं नाव लिहिलेलं आहे. आणि ही रामाची भक्ती यांना कधीपासून सुरुवात केली, कशी आवडली, या सर्व गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मला सांगा, कशा पद्धतीनं हे लिखाणाला सुरुवात झाली आणि आज जवळजवळ किती रजिस्टरमध्ये श्रीराम हे तुम्ही किती वेळा लिहिलेलं आहे? तुमचं नाव सांगा. माझे नाव मारुती पांडुरंग खोत, गाव विठुरायाची वाडी, तालुका कवटेमंकाळ, जिल्हा सांगली, महाराष्ट्र. मी 1980 साली आर्मीमध्ये भरती झालो आणि 81 साली माझी आर्मी युनिट 41 फील्ड रेजिमेंट जम्मूमध्ये पोस्टिंग झाली. पोस्टिंग झाल्यानंतर तिथे गेल्याबरोबर मला मंदिर सेवेसाठीच ठेवलं आणि मंदिरमध्ये असलेले पंडितजी महाराज 3 महिने माझ्या पाठीमागे लागले की तुझं नाव मारुती आहे आणि त्यांनी मला राम मंदिर बाबरने पाडून मस्जिद बांधली याची रामायणातील संपूर्ण कहाणी मला त्यांनी सांगितली आणि तू त्यासाठी काय करणार याचा संकल्प करून आम्हाला सांग. 3 महिने ते पाठीमागं लागले होते. तर मी 3 महिन्यानंतर त्यांना एक बोललो, मी साधा शिपाई, मी काय करू शकतो, पण मी एक करू शकतो की मी श्रीराम नाव हा जपपाठ करू शकतो, श्रीराम नावाचा, हे त्यांना मी सांगितलं. आणि त्यांनी मला लगेच दुसऱ्या दिवशी जम्मूमध्ये असलेलं फार मोठं गुप्ता जनरल स्टोअरमधून एक सगळ्यात जास्त मोठं रजिस्टर त्यांनी मला आणून दिलं असलेलं आणि त्या रजिस्टरमध्ये मी श्रीराम लिहायला चालू केलं. फौजमध्ये लिहिण्यासाठी हा जवानांना वेळ कधीही मिळत नाही, पण मी माझा वेळ माझ्या जेवणाच्या टायमातून, या झोपेच्या टायमातून काढून मी श्रीराम नाम जपपाठ 9 मे 1981 सालापासून चालू ठेवला. तो आर्मीमधून रिटायर होईपर्यंत मी पहाटे किंवा माझी झोपेचं टाईम कमी करून मी लिहित होतो. तो रिटायर झालो 2000 साली 31 डिसेंबरला. तेव्हापर्यंत हा राम नाम जपपाठ चालू होता आणि पुढे घरी आल्यानंतर मला अति 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 जास्त म्हणजे भयंकर वेळ मिळाला. अशी मला इतकी खुशी वाटायला आली की मला भगवानने ही साथ दिली की जो मला आर्मीमधून जिवंत ह्या रूपामध्ये मला घरी आणलं आणि मला इथं आता लिहिण्यासाठी वेळ मिळाला. तर मी 24 तासामध्ये फक्त रात्री 5 तास झोपतो, 12 ते 5, आणि बाकीच्या दिवसाच्या टायमामध्ये घरकाम, शेतीकाम करीत करीत जितका वेळ मला घरी बसायला मिळतो तितका वेळ मी श्रीराम नामजप पाठ लिहित असतो. आणि आज 15 जानेवारी 2024, आज सोमवार, मकर संक्रांतीचा दिन, या दिवशी आणि आज अखेर मी 235 रजिस्टर पूर्ण केलेले आहेत आणि 236 नंबर रजिस्टर चालू आहे. आजपर्यंत मी 7,82,45,45,007 इतका राम नाम जप पाठ लिहून पूर्ण केलेला आहे. आणि मला बसल्यासाठी जो वेळ मिळत नसतो, बाकीचा वेळ फक्त शरीराची साफसफाई सोडून बाकीच्या वेळेमध्ये मी कायम श्रीराम नाम जप पाठ हा
माझ्या तोंडातून चालूच असतो आणि तो आज अखेर चालू आहे. आणि श्रीराम परमेश्वराला माझी ही मागणी आहे की जसे आतापर्यंत मला श्रीराम नाम जप पाठ करण्यासाठी जे मला माझ्या शरीरासाठी जे प्राधान्य मिळालं, तेच प्राधान्य मला माझं आयुष्य असेपर्यंत मला मिळावं. आणि आज यावर्षी 22 जानेवारी दिवशी श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होत आहे. ती प्राणप्रतिष्ठा चांगल्या पद्धतीने व्हावी आणि भव्य असंख्य जनतेच्या समोर व्हावे अशी माझी भावना आहे. आणि ही भारत देशातील संपूर्ण जनतेलाही हीच भावना प्राधान्य व्हावी आणि हीच भावना त्यांच्या शरीरातून आत्मसात व्हावी आणि जनतेलाही त्यांनी सांगावे अशी माझी प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना आहे. 22 तारखेला संपूर्ण देशात एक उत्सव असा होणार आहे. राम मंदिरमध्ये तिथं एक जल्लोष असं वातावरणाचं असणार आहे. तुमच्या घरात कशा पद्धतीने तुम्ही तो जल्लोष साजरा करणार आहात? 22 तारखेला अयोध्येमध्ये श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होत आहे. मी 2091-92 साली जे बाबरी मस्जिद उद्ध्वस्त केली त्यासाठी मी कायम श्रीराम नाम जप पाठ हा माझ्या तोंडातून चालूच असतो आणि तो आज अखेर चालू आहे. आणि श्रीराम परमेश्वराला माझी ही मागणी आहे की जसे आतापर्यंत मला श्रीराम नाम जप पाठ करण्यासाठी जे मला माझ्या शरीरासाठी जे प्राधान्य मिळालं, तेच प्राधान्य मला माझं आयुष्य असेपर्यंत मला मिळावं. आणि आज यावर्षी 22 जानेवारी दिवशी श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होत आहे. ती प्राणप्रतिष्ठा चांगल्या पद्धतीने व्हावी आणि भव्य असंख्य जनतेच्या समोर व्हावे अशी माझी भावना आहे. आणि ही भारत देशातील संपूर्ण जनतेलाही हीच भावना प्राधान्य व्हावी आणि हीच भावना त्यांच्या शरीरातून आत्मसात व्हावी आणि जनतेलाही त्यांनी सांगावे अशी माझी प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना आहे. 22 तारखेला संपूर्ण देशात एक उत्सव असा होणार आहे. राम मंदिरमध्ये तिथं एक जल्लोष असं वातावरणाचं असणार आहे. तुमच्या घरात कशा पद्धतीने तुम्ही तो जल्लोष साजरा करणार आहात? 22 तारखेला अयोध्येमध्ये श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होत आहे. मी 2091-92 साली जे बाबरी मस्जिद उद्ध्वस्त केली त्यासाठी मी आर्मी सोडून मी अयोध्येमध्ये 1 वर्ष मी त्या बाबरी मस्जिदच्या आसपास फिरून एक फार मोठं कार्य केलेलं आहे. मी जे कार्य केले मी ह्या माध्यमातून उघड करू शकत नाही. ते दडपशाही आहे. त्यासाठी मी जे कार्य केलं ते परमेश्वराला मान्य झालेलं आहे आणि त्या ह्याच्यातून आतापर्यंत त्यांनी मला ही साथ दिली. ह्यासाठी मी ते कार्य केलं. ते अयोध्येमध्ये चांगल्या स्वरूपात व्हावं ही भावना ठेवतो. आणि माझ्या घरी 22 तारखेला मी माझ्या गावचा प्रत्येक जनतेला बोलावून मी मेळावा करण्याचा माझा प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न मी पूर्ण करेन अशी माझी परमेश्वराच्या चरणी प्राणप्रतिष्ठाच आहे. नक्कीच आपण पाहू शकता एक भक्ती अशी वेगळ्या प्रकारची आपल्याला बघायला मिळाली आहे. मारुती खोत हे एक सेवानिवृत्त सैनिक आहे. देशसेवा केलेली आहे
आता आध्यात्मिक मार्गात असतानासुद्धा आणि देशसेवेत असतानासुद्धा त्यांनी श्रीराम जप लिहिणं आणि मनात त्याचं नेहमी आत्मचिंतन करणं कधीही सोडलेलं नाही. अविरतपणे 42 वर्ष झालं हे सातत्याने करतात आणि पुढे भविष्यातही करण्याचा त्यांचा मानस आहे. येणाऱ्या 22 तारखेला एक मोठ्या पद्धतीचा उत्सव त्यांनी या घरी विठुरायाच्या वाडी इथं करण्याचाही संकल्प केलेला आहे. एकंदरीत पाहता ही भक्ती एक श्रेष्ठ भक्ती मानली जाते आणि श्रीरामाची भक्ती हे कशा पद्धतीनं एका वेगळ्या पद्धतीने केल्याचं आपण चित्र आता पाहायला मिळालं आहे. कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, विठुरायाची वाडी, कवठेमंकाळ, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.